करकटावरी तुळशी माळ गळा, ऐसे रूप डोळा दावी हरी। हो करकटावरी तुळशी माळ गळा, ऐसे रूप डोळा दावी हरी। गड्डी पितांबर काश्मीरवली, ठेविले चरण विटेवरी। मन मंदिरात देवा तुझा ध्यास, भक्तीचा हा ठेवा आला बाभरास। दाही दिशा चराचरी याची कृपा छाया, माझा सावळा सावळा देव विठुराया। 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 हो लागो ऐसे ध्यान तुझ्या चिंतनान, भक्तीचा हा संग जागू देगा। कुठून तरी सुंदर भजन ऐकू येते रे। लागो ऐसे ध्यान। एक काम कर बाबा, पुढे गाडी आहे ना डावीकडे घे, आतमध्ये घे। भक्तीचा हा संग जागू देगा। तूच बाप माया सुखाचा उपाय, काया तुझ्या चरणी लागू देगा। विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला। विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला। हो गोड तुझे रूप सजले मनात, गंध परिमळ रुजले श्वासात। तुरले अंतरंग तुला भेटण्याला, माझा सावळा सावळा देव विठुराया। 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 विठ्ठल 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 माझा सावळा विठुराया। साहेब रागावणार नसेल तर एक प्रश्न विचारू का? अरे विचार की। नाही, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आणि पैशावाले असून सुद्धा तुम्हाला विठ्ठलाचं एवढं वेळ कसं काय हो? आणि आता पण गाडी तुम्ही वाटवाकडी करून मंदिराजवळ घ्यायला लावली। कसं आहे, आज माझ्याकडे सगळं काही आहे। आजच्या काळात सुद्धा संस्कारांना जपणारी, नीतिमत्तेला धरून चालणारी,
परस्परांचा सन्मान करणारी माझी लेक ललिता आहे. ताईसाहेब उठा ना. ताईसाहेब काय किती वेळा तुला सांगितलं मी पार्टीहून आले की मला उठवायचं नाही. कर्तृत्ववान, निर्व्यसनी, निर्मळ असा माझा जावई रमेश आहे. ₹5 लाखांनी शो कर. आणि मग आमचं शेंडीफळ हुशार, अभ्यासू, सगळ्यात मुख्य म्हणजे नाकासमोर सरळ चालणारा माझा लेक प्रशांत आहे. एक लार्ज. ओके साहेब. आणि कसं आहे, हे सगळं आहे ना, हे क्षणभंगूर आहे. माझा विठ्ठल जर माझ्यापाशी नसेल तर काहीच नाही. मी तर निव्वळ 4 फॅक्टरींचा मालक आहे, पण माझा विठ्ठल हा संपूर्ण सृष्टीचा कारभारी आहे. आणि भक्ती नेहमी थोरा मोठ्यांचीच करायची असते. ते आत्ताच फोन आला होता. थोरले साहेब येऊ राहिले. काय पप्पा येत आहेत? माय गॉड. अगं मग मूर्ख मुली हे आधी नाही का सांगायचं? नकोय मला तो चहा. जा नेऊन ओत कुठेतरी आणि माझे कपडे काढून ठेव. जा पप्पा. बायकोचा फोन आहे. हॅलो. हॅलो, कुठेस तू? पप्पा येत आहेत घरी, लवकर ये. आलो आलो आलो. नागेश दादा, मला ना घरी जायला लागेल. माझ्या तिजोरीची चावी येते ना घरी. म्हणजे माझे सासरे घरी येत आहेत, जे मला पैसे देणार आहेत. हे बघ, तुझी नेहमीची कारणं नकोत माका. नागेश भाई, मी कारण नाही देत. मी खरं काय ते सांगतो. म्हणजे कसं आहे बघ ना, की आता सासरे यायच्या आधी मला घरी जायला पाहिजे. जर मी घरी नसेन तर ते मला पैसेच देणार नाहीत ना. आणि त्यांनी जर मला पैसे नाही दिले तर तुझं कर्ज कसं फेडू? मला जायला लागणार. असं सांगतोस? निघ निघ निघ. हॅलो. पप्पा येत आहेत घरी, लवकर ये. काय? पप्पा येत आहेत? पप्पा का व्हॉट इज दिस यार? माझा सावळा सावळा देव विठुराया, माझा सावळा सावळा देव विठुराया, माझा सावळा सावळा देव विठुराया, माझा सावळा सावळा देव विठुराया. अरे हो, 10 मिनिटात जरा मी फ्रेश होऊन येतो. हां, तू पण तयार राहा, आपल्याला लगेच ऑफिसला जायचं. साहेब, काम होते. काय रे? मागे बोललो होतो तुम्हाला, जरा सुट्टी हवी होती. कशाला? गावाकडे जरा जमिनीचा वाद झालाय, मिटून आलो असतो. हो 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 हो, अरे बरोबर, तू बोलला होतास. विठ्ठलाच्या नामस्मरणात काहीही लक्षातच राहत नाही बाबा. बरं, तू जा मग. हां, काय काळजी करू नकोस इथली, मी बघतो काय ते. आणि तिथे कसलीही मदत लागली तरी कळव. हो, जा, चिंता करू नको. हो हो, ये ये ये. विठ्ठल. हां बापट. हो 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 हो, निघतोय मी आता, निघतोय, येतोय. मीटिंगचं ना, मी आल्यावर बोलतो ना. हो हो, बाकी काही? बर बर, ठीक आहे. पप्पा, तुमची आवडती खिचडी.
आज एकादशी आहे ना, तुमच्यासाठी सकाळपासून किचन मध्ये राबतीये मी. तुमची आवडती खिचडी केली आहे मी, पप्पांसाठी केली आहे बर का. थांबा, मी सर्व करते तुम्हाला. हो हो हो. पप्पा खिचडी मला आवडते आणि तू स्वतः स्वयंपाकघरात राबून ती तयार केली असलीस तर कौतुकच आहे तुझं. पप्पा थँक्यू. पण कसं आहे, थोडं पार्ट्यांमधलं लक्ष कमी करून जर तू स्वयंपाकघरात लक्ष घातलं असतंस तर कदाचित तुला समजलं असतं माझी एकादशी निर्जळी असते. हो मूर्ख. पप्पा व्हॉट इज निर्जळी? मी सांगतो तुला नंतर. आणि तुझंच नाही, तुमचं तिघांचंही घर आणि फॅक्टरी सोडून इतर कुठल्या ठिकाणी जास्त लक्ष असतं हे मला माहीत नाही असं समजू नका. दशरथ देशमुख साधा आहे पण मूर्ख नाही. अगदी नाका समोर चालणारा, सरळ. काय प्रशांत, तुझ्यासारखा? येस पप्पा, एकदम स्ट्रेट. म्हणूनच मी एक साधा सरळ निर्णय घ्यायचं ठरवलंय. त्यासाठीच मला तुम्हा तिघांशी बोलायचं आहे. मी एक इच्छापत्र केलंय. त्या इच्छापत्रामध्ये माझ्या 4 फॅक्टरीज, माझी स्थावर जंगम मालमत्ता ही मी गेल्यानंतर आपल्या गावातील विठ्ठल मंदिराला दान करणार आहे. व्हॉट? पप्पा पप्पा तुमचं बरोबर आहे, पण मग आमच्या तिघांचं काय? म्हणजे या दोघांचं काय? अरे वा, हो. नाही, या दोघांची काळजी तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त आहे. तुम्हाला माहीत नसेल पण मी ज्या वेळेला बिझनेस सुरू केला त्यावेळेला 4 आणे भाड्यावर एक सायकल भाड्याने घ्यायचो. दिवसभर त्या सायकलवरून फिरायचो आणि संध्याकाळी ती सायकल परत करायचो. संघर्ष तुम्ही पाहिलेला नसेल, मी तो पाहिलेला आहे आणि तो संघर्ष तुम्हालाही कळावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण काळजी करू नका, तुम्हा तिघांसाठी मी त्या इच्छापत्रामध्ये तरतूद केलेली आहे. मी गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला 1 लाख रुपये देण्यात येतील. ओन्ली 1 लाख? 1 लाख आहेत ते. म्हणजे माझी जेवढी ऐपत आहे त्याहीपेक्षा जास्त देतो मी तुम्हाला. ते 1 लाख रुपये तुम्ही कुठल्या तरी व्यवसायात गुंतवा अथवा तुम्ही काही करा. त्याचं आजपासून बरोबर 1 महिन्यानी त्या इच्छापत्राचं वाचन होईल. कसं आहे, तुमच्या मनाची तयारी व्हावी यासाठी हे सगळं तुम्हाला मी आधी सांगतो. आणि हो प्रशांत, तुझ्या सेक्रेटरीसाठी इंटरव्ह्यूज आहेत, तेव्हा तिथे लवकर या, उशीर करू नका. हो. What the hell? तुम्ही काहीतरी करा ना. जस्ट 1 लाख रुपीज आणि अख्खी प्रॉपर्टी मंदिराला. व्हॉट इज दिस? बघ ना, फुकट सकाळपासून मेहनत केली. तरीच किचन मध्ये गेले ना, ती बाई सांगत होती आज नका करू खिचडी, आज नका करू खिचडी. थोबाडवर करून सांगायचं ना, मालक आज खाणार नाहीत म्हणून, मालकांचा उपास आहे, निर्जळी. पण नाही, आता हे आपल्याला खावं लागणार आहे. आय एम नॉट गोना ईट दिस, ओके? हॅलो, मी पण नाही खाणार आहे हे. एक मिनिट, जे झालंय त्याच्याबद्दल विचार करा. मला जरा शांत राहा, मला विचार करू द्या.
माणसाची मजा आहे. आज मुली आल्यात. घे चॉईस कर. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जीजू मला वाटतं इंटरव्ह्यूची गरजच नाही. का रे? आपण इकडनंच मार्क्स देऊ. काय आल्यात एक एक इंटरव्ह्यूला. ती बघा 5, पुढची ती काठावर पास. काटावर पास नाही, नापास. काय एक एक मुली आल्यात. बापट जरा केबिनमध्ये या. हां. बोला सर. प्रशांत आणि रमेश अजून आले नाही. साहेब ते आत्ताच आलेत. प्रशांत सरांच्या केबिनमध्ये बसलेत. त्या दोघांमध्ये काहीतरी डिस्कशन चालू आहे. कसलं डोंबलाचं डिस्कशन करतायत. या लोकांना ना वेळेची काही किंमतच नाही बापट. स्वतःच्याही नाही, दुसऱ्याच्याही नाही. रात्रभर दारू ढोसायची, सकाळी उशीर उठायचा. एवढी मोठी कंपनी उभी केली मी. मला इथे येऊन बसावं लागतं आजही. विठ्ठला हा बाबा, या सगळ्या गोष्टीतून मार्ग दाखव रे तू. बरं ते इंटरव्ह्यूला आलेले कॅन्डिडेट साहेब मुली तर केव्हाच्या येऊन बसलेत. इंटरव्ह्यूची वाट बघतायत त्या. बघा काय, मला वाटतं बापट इंटरव्ह्यू मला सुरू करावा लागेल. तुम्ही काम करा, तुम्ही वा पुढं, मी येतो. हो साहेब चालेल. हाय. जीजू त्यातल्या त्यात बरी आहे. 15 दिवसासाठी ठीक आहे. 15 दिवसांसाठी बरीच आहे. आपल्याला सेक्रेटरी म्हणून हीच पाहिजे. दिली 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 ना. कशी, कधी, केव्हा? अरे मी सांगितलं ना दिली. हो तुम्ही सांगताय ठीक आहे. हो तो म्हातारा ऐकेल का? म्हाताऱ्याचं काय, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे. काय आहे की ना. एक मिनिट. हॅलो, ओळखलंस? हा रमेश बोलतोय. आपण कोण? नागेश बोलता, तुझं कर्जदाता. एक मिनिट प्रशांत, आलो मी. आलो आलो जीजू आलो. काय? हॅलो, हा नागेश भाई बोला. तुम्हाला विसरून कसं चालेल. तुमचे पैसे द्यायचे ना, लक्षात आहे माझ्या. थोडे दिवस थांबा, देतो. अरे पैसे काय पळान जातात. मी तुका फोन कशासाठी केलाय माहिती आहे? तुका एक स्टोरी सांगायची असा. गोष्ट? हा, एक सिटी होती. त्या सिटीत एक बाई राहत होती. ती बाई सकाळ संध्याकाळ दारू पियायची. आता दारू पियायची म्हटल्यानंतर पैसे होयो. आता पैसे आणणार काय ना. त्या सिटीत एक पोरगो राहत होतो. तो पोरगो स्वतःच्या हिमतीवर पैसे कमी होतो आणि लोकांका व्याजान पैसे देत होतो. एकदा काय झाला, या बाईन त्या पोराकडनं पैसे घेतल्यान. आता व्याजान म्हटल्यानंतर दिल्या पोरान. आज देत, उद्या देत, बाई देऊकच राजी नाही. मग या पोरान काय केल्यान, एक दिवशी त्या बाईचो गेम
आहे, एक आयडिया आहे. काय? सांगतो नंतर. आधी हे इंटरव्ह्यू संपून येऊया. चल. प्रशांत, काय हे तुझ्या सेक्रेटरीसाठी इंटरव्ह्यू आहे, तूच उशिरा. नाही ते काय जिजू, एक कोटेशन आलं होतं, ते चेक करत होता मी दोघेही, म्हणून उशीर झाला. सॉरी. मिस्टर बापट, कंटिन्यू. मिस कायरा, तुम्ही स्वतःबद्दल काही सांगा. मी मुंबईमध्ये बॉर्न झाले, तिथेच वाढले. सेक्रेटरीसाठी कोणता कोर्स नाही केला, बट आय हॅड टाइम इन माय हँड, सो थॉट की देऊन पाहू इंटरव्ह्यू. एनिवे, मला सांगा, डिक्टेशन घेताना समजा तुमच्याकडून एखादा शब्द राहिला किंवा तुम्हाला एखादा शब्द ऐकू आला नाही, तर त्यावेळी तुम्ही काय कराल? हल्ली इतके सारे ॲप आलेत, डिक्टेशन कोण देतं? क्या बात आहे, इनोव्हेटिव्ह, व्हेरी इनोव्हेटिव्ह. म्हणजे अशा माणसांचीच आमच्या कंपनीला गरज आहे. मिस कायरा. मिस कायरा, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर सिलेक्टेड. बापट, मिस कायराला अपॉइंटमेंट लेटर आणि ऑफर लेटर देऊन टाका. तुम्ही येऊ शकता. कसं आहे, सेक्रेटरी प्रशांतसाठी निवडायची आहे, त्यामुळे या बाबतीत त्याचं मत घेणं पण महत्वाचं आहे. जिजू म्हणाले ते मान्य आहे मला. चल. पण साहेब, आणखी एक कॅन्डिडेट राहिली आहे. अरे मग बोलून घ्या. तुकाराम, कशाला? फॉर्मॅलिटी. नेक्स्ट. ऑफकोर्स, इज राईट. मे आय कम इन सर? या. मिस्टर बापट, कंटिन्यू. तुमचं नाव? सर, मी सुमन. मी सुमन, तुम्ही स्वतःबद्दल म्हणजे तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल काही सांगा. सर, मी मुळात नगरची, पण मी लहान असतानाच माझे आईबाबा गेले. त्यानंतर मी पंढरपूरला माझ्या मामाच्या इथे राहून माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. मिस, जे काय असेल ते, सेक्रेटरी हा कंपनीतला एक महत्त्वाचा व्यक्ती असतो आणि व्हेरी इम्पॉर्टंट पोझिशन, ज्याला कंपनीचे सगळे सिक्रेट्स माहीत असतात. मला सांगा, याची काय गॅरंटी की तुम्ही आमच्या कंपनीचे सिक्रेट्स दुसऱ्या कंपनीला नाही देणार? नाही सर, मी असं अजिबात नाही करणार. नाही, मी म्हणताय मला गॅरंटी हवी आहे. गॅरंटी काय? सर, कारण मी एक माळकरी आहे. सो जशी माझी माझ्या विठ्ठलावर श्रद्धा आहे, तशी श्रद्धा मी माझ्या कामावर ठेवून माझं काम करेन. शहरात एवढ्या कंपन्या आहेत, मग आमचीच कंपनी का निवडली? सर, मी बाकी कुणाबद्दल काहीच बोलणार नाही, पण देशमुख इंडस्ट्री ही एका वारकरी पंथाच्या विचारांवर चालते आणि मी स्वतःही एक माळकरी आहे. सुमन, सध्या तुमच्या घरी कोण कोण असतं? सर, म्हटलं तर कोणीच नाही आणि म्हटलं तर सगळेच. म्हणजे? सर, जसं की मी सांगितलं, माझे आईवडील वगैरे कुणीच नाही. सर, लहान असताना शाळेत मुली नेहमी असं म्हणायच्या, माझी आई अशी, माझे बाबा असे, माझा भाऊ असा, माझी बहीण अशी. त्यावेळेस फार वाईट वाटायचं सर. पण त्यावेळेस ना आमच्या गावात एक कीर्तनकार आले होते आणि त्यांनी त्यांच्या कीर्तनात असं सांगितलं की विठ्ठल हाच साऱ्या जगाचा माऊली आहे. तसाच तो रखुमादेवीवरू बापसुद्धा आहे, तोच भाऊसुद्धा आहे आणि बहीणसुद्धा. काय सांगू सर, तशीच धावत धावत घरी गेले आणि विठ्ठलाला राखी बांधली. त्या क्षणी माझं अनाथपण संपलं. सर, त्या दिवसापासून दरवर्षी मी वारीला न चुकता जाते आणि रक्षाबंधनाला माझ्या विठुरायालाच राखी बांधते मी. व्हेरी इमोशनल अँड टची स्टोरी. एखाद्या रियालिटी शो मध्ये जाऊन का नाही विकत हो ही स्टोरी? सुमन, तुम्ही कुठे बसलात आणि कशासाठी आलात याचं जरा तरी भान ठेवा. हा एक प्रोफेशनल इंटरव्ह्यू आहे. आय एम सॉरी सर. यू बेटर. कसं आहे रमेश, प्रशांत,
तुम्ही या आधीचे कॅन्डिडेट सिलेक्ट केलेली आहे, पण मला असं वाटतं मिस सुमन या जागेवर जास्त योग्य ठरतील. का? पण कसं आहे, इथे इंटरव्ह्यू चालू असताना प्रशांत फोनमध्ये बिझी आहे आणि अद्याप मी कंपनीचा मालक आहे. कोणाचं ऑब्जेक्शन आहे? नाही, काही नाही. प्रशांत प्रशांत हां हां जिजू म्हणतील ते मान्य आहे मला. ठीक. मिस सुमन, हे आमचे HR मॅनेजर मिस्टर बापट यांच्याबरोबर जा तुम्ही. ते तुम्हाला ऑफर लेटर देतील आणि बाकीच्या ज्या काही टेक्निकल गोष्टी असतील त्या पूर्ण करून घेतील. या. होय सर. थँक्यू सर. थँक्यू सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर. सगळा मूडच खराब झाला. का? मला पाहिजे होती ती स्पायसी मिरची आणि ताटात पडली शेपूची भाजी. अरे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. काय झालंय चांगलं? अरे प्रशांत, पुरुषाच्या नजरेने बघायला शिक. माझं म्हणणं ऐकशील ना तर ती सुमन त्या कायरा अरे हा माणूस ना एकदम कलंदर आहे. म्हणजे जगात ह्याच्यासाठी अशक्य असं काही नाही. हा सगळं करू शकतो बघ. कशाला कोण माणसं वगैरे, आपण करूयात ना काय ते दोघ जण. अरे बाबा, तू एकदा या माणसाला भेट, मग तुला कळेल. अरे मी भेटलोय त्याला, सॉलिड आहे. ओके, ॲज यू से. अजून किती वेळ? गाडी भेटली का तुला धडकायला? मूर्खा! अरे हा ये बस गाडीत बस लवकर. गाडीत बस. अरे भाई चल 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 चल. लेफ्ट नको राईट घे, लेफ्ट नको राईट घे रे. माणसं मागं लागली ना माझ्या भेंडी. चल ना हे भाई. अरे ह्यालाच भेटायला आपण चाललो होतो. विठ्ठल, हा माझा मेवणा प्रशांत.
आणि प्रशांत हा विठ्ठल चोर आहे. पंढरीचा. हा म्हणजे आपलं नाव सांगितलं, विठ्ठल पंढरपूरकर. जिजू तुम्ही आपल्या गाडीत एका चोराला बसवलंय. व्हॉट इफ ही स्टोल माय कार? ए पित्रा, काय इंग्रजी झाडू नको ना, आपल्याला पण येतं. हा तो आपल्याला असं काय बोलायचं ना, आपल्याला वेळ नाही अजिबात. माझ्या वाचून बाहेर बरीच लोक खोळंबली आहेत. हा काय कामाचं बोल. अरे काम ते जे तुला काल सांगितलं होतं. हा काम तुम्ही सांगाल ते, पैसे मी सांगेल. डोंट वरी अबाउट दॅट. जिजू तुम्ही पप्पाची सुपारी वगैरे देताय का? अरे येड्या, त्या म्हाताऱ्याची सुपारी देऊन त्याला मारलं, तो त्याची सगळी प्रॉपर्टी त्या मंदिराला नाही का मिळणार? आपल्याला काय मिळेल? घंटा. पण मग काय, तुला माहितीये ना आपला म्हातारा विठ्ठलाचा भक्त आहे. त्याच्यावरून मला ही आयडिया सुचली. मी या विठ्ठलला आपल्या घरी वारकरी सांगून कामावर ठेवणार. हा त्या म्हाताऱ्याचा विश्वास संपादन करणार आणि त्याला कन्व्हिन्स करणार की ती सगळी प्रॉपर्टी आपल्या तिघांच्या नावावर कर. सिंपल. जिजू हे असं खरंच होईल? अरे का नाही होणार? ती सुमन माळकरी आहे हे कळल्याबरोबर त्या म्हाताऱ्याने तिला नोकरी दिली. तू पाहिलं नाहीस का? तू कुठे बघणार म्हणा, तुझं लक्ष भल तिकडेच होतं. पण डोंट वरी, मी विठ्ठलला आपल्या म्हाताऱ्याच्या सगळ्या खाचा खोचा सांगितलेल्या आहे. जिजू यू आर सिम्पली जीनियस. थँक्यू. No, I genuinely feel so. You are a genius. Yes, I am. पण आता पण काय? या गावठीला जमणार आहे का ते? गाडी चालू. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. वाह वाह. माऊली वाह, साक्षात सरस्वतीचा वास आहे तुझ्या गळ्यात. कोण आहेस कोण तू? म्हणजे या घरात म्या विठ्ठल, म्हणजे रमेश भाऊनी मला कामाला ठेवलंय या घरातला नोकर म्हणून. हा माऊली, गळ्यात सरस्वतीचा वास नाही हो, मला फक्त आवड आहे गुणगुणण्याची बास. यापूर्वी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही पण वारकरीच दिसताय. हो, तुला कसं कळलं? कसं कळलं काय, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि चेहऱ्यावर समाधानाचं तेज आहे. तेव्हाच कळलं तुम्ही वारकरी आहेत. पण काय हो, यंदाच्या वारी चुकली जणू. हा, चुकली खरी. काय काळजी करू नका, अहो त्याच्यासाठीच मी आलोय खरंच. म्हणजे 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 कुत्र्याचे कान उंटाची मान. जाऊ द्या, मी मगाशी नाश्ता रेडी करून ठेवलाय, तो थंड होतोय, कुणीच येत नाही. कुठे गेले सगळे? काय झोपले असतील वर. हा, या घरामध्ये माझ्या व्यतिरिक्त 9च्या आधी कोणीच उठत नाही. काय हो, 9च्या आधी कुणीच उठत नाही? अहो असं कसं? हा,
मी सगळ्यांना जाग करतो. मग हो सवय लागली पाहिजे पहाटे उठण्याची. हा हो गुड मॉर्निंग. हो गुड मॉर्निंग. हो ताई उठा. मॅडम कमाल माणूस आहे. आता ह्यांना वळणच लावतो. मग काय तर सकाळी उठलं पाहिजे फ्रेश. आजपासून सुरुवात करणार आहे. सगळ्यांना येसन घालतो एकेकाला. मग नावाचं इठ्ठल नाही. चला उठा उठा. गुड आफ्टरनून मॅडम. मॅडम ओ मॅडम उठा उठा. हो प्रशांत शट अप. गेट लॉस्ट यार. हा गेट लॉस्ट. ओ ऐका मी प्रशांत नाही मी विठ्ठल आहे. हो आणि गुड मॉर्निंग म्हणताय गुड आफ्टरनून. बघा सूर्य मध्याने आलाय दुपार झाली तरी तुम्ही अंथरुणातच पडून येत अजून. आपल्याकडे कसं पहाटे उठतेत मस्त सकाळी सकाळी आंघोळ करतेत न्याहारी आणि देवपूजा. मग अशी सगळी आपली परंपरा आहे आपली संस्कृती. लक्षात ठेवायचं. आणि असं माझ्या रूम मध्ये घुसून मला अक्कल शिकवतोय. हाऊ डेअर यू. हाऊ डेअर आय. I dare because I am here not to tolerate your tantrums. So mind your language. I don't have time for your childish behavior. Too many people are waiting for me. Understand? You better understand. ऍटिट्यूड कोणाला दाखवतो रे. तू तू आहेस कोण. प्रशांत. रमेश. प्रशांत. हा कोण आहे रे माणूस. हा कोण आहे. का त्रास देतोय मला. अरे तू ताईला त्रास देतोय. प्रशांत 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 एक मिनिट. कोण आहे हा माणूस. का त्रास देतोय मला. अगं हा विठ्ठल. हा आपलाच माणूस आहे. म्हाताऱ्याची प्रॉपर्टी म्हाताऱ्याला कन्व्हिन्स करून आपल्या तिघांच्या नावावर करून देणार आहे. आणि हे काम फक्त हाच करू शकतो. आपला प्यादा आहे ते. तू मला अधिकार नाही सांगितलं. त्यासाठी तू घरात असायला हवीस ना. ओके पण याला नीट समजावून सांग. माझ्याशी नीट बोलायचं. ओ मॅडम एक मिनिट. तुम्ही तिघांनी माझ्याशी नीट बोलायचं. हा माझा फोकस जर मोठ्या मालकांवर राहायचा असेल तुम्ही मला टेन्शन देऊ नका. मी तिघांनाही अटेंड करू शकणार नाही. आणि अजून एक सांगतो प्रत्येकाच्या रूम मध्ये चहा दे कॉफी दे नाश्ता दे हे बंद आजपासूनच. हा खाली डायनिंग टेबलवर यायचं तिथं चहा डोसायचा नाश्ता गिळायचा आणि गपगुमान पाडायचं. कळलं. हा मला तुम्ही टेन्शन देऊ नका. अंडरस्टँड. बेटर अंडरस्टँड. टू मेनी पीपल आर वेटिंग. बाहेर खोळंबलीत माणसं. आलोच. तू याला कामाला ठेवलंय का याने आपल्याला कामाला ठेवलंय. आय थिंक गिजूंनी त्यांना कामाला ठेवलंय. आर यू इडियट. काय रे जास्त मा झाला का तुला. ओ रमेश भाऊ हात सोडा. दाढी सारखा बाजूला. जिजू याचं का
नाही, काय झालं, मी इटेवर उभा होतो, ईट भट्टीवर कामाला होतो म्या, तर तवा माझं आणि बायकोचं थोडस भांडण जाऊ द्या ना माऊली, कशाला माझी स्टोरी ऐकताय, उग बोर होताल तुम्ही. मस्त टेस्टी खिचडी 2 घास खा आणि ऐका, आजपासून मी तुमच्या सोबत हापिसात येणार आहे आणि तुमची गाडी म्या हाकणार आहे. इठ्ठाल. सुगंध कसा आहे खिचडीचा, नुसत्या वासाने पोट भरलं. हो पण काय सुंदर आहे, वा. ताई, इकडे मागे या, बॉक्स पडणार आहे. मला काम करू दे. मी सांगतोय बॉक्स पडणार आहे, बॉक्स पडणार आहे. तुला कसं कळलं हा बॉक्स इथे पडणार आहे? हो ताई, देव दयानिधी भक्तांचा कैवारी, नाम मात्र तारी सर्वांना लागी, असं आहे ते. तू पण विठ्ठलाचा भक्त आहेस का? विठ्ठलाचा भक्त? अहो मी विठ्ठलाच आहे. म्हणजे माझं नाव विठ्ठल आहे. मोठे मालक आहेत ना, त्यांच्याकडे मी चाकरी करतो, त्यांची समधी कामं करतो. ह्या बघा, त्यांचंच टिफिन आहे. अरे पण तुला नक्की कसं कळलं हा बॉक्स इथून पडणार आहे ते? ताई फार विचार नका करू. आता मी तुम्हाला काय म्हणलंय ताई, मग भाऊरायाचं काम आहे ना बहिणीला वाचवणं, मग अजिबात विचार करू नका. येऊ का? लय लोक खोळंबली आहेत माझ्या वाक्षी. हा चल, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुकाराम दादा, ऐका ना, हा बॉक्स जरा उचलून वरती ठेवता का? कसं शक्य आहे मॅडम हे वर उचलणं? का शक्य नाही? एका माणसाने नाही उचलणारा, त्याला मशीनच लागेल. ए रामदास, ती मशीन आण पटकन इकडे, चल.
सर या पेपर्सवर तुमच्या सह्या हव्यात. इथे या पेजवर. बस इथे शेवटची. झालं. थँक्यू. मी सुमन, मी आज तुम्हाला मुद्दाम ऑफिसमधून घरी बोलवून घेतलंय. सर. कॉल मी प्रशांत. सर काय करताय तुम्ही? प्रशांत म्हण मला. प्रशांत प्लीज. घरी कोणी नाहीये. प्रशांत प्लीज. प्रशांत दादा. काय चालू होत नाही? तुला काय करायचंय? जे तुम्ही करत होता ते पाप आहे. ए, 1.5 दमडीचा चोर आहेस तू. लायकी आहे तुझी. आणि मला पाप पुण्य शिकवणारा तू कोण? मी कोण? मी सुमनचा भाऊ. हो, राखी बांधती ती मला. हा, आणि तुम्ही तिच्याशी लग्न करणार असाल, नवरा म्हणून प्रेम करणार असाल ना, तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला साथ देणारा, तुमच्या पाठीशी उभा राहणारा. पण माझ्या बहिणीविषयी तुमच्या मनात पाप असेल तर गाठ हे विठ्ठलाशी. ए, निघ आणि आपलं काम कर. आज आई असती, प्रशांत दादा, आज आई असती तर तिनं तुमचे कान उपटले असते. आणि प्रेम दोघांच्या संमतीनं एकत्र येण्यात, एकरूप होण्यात आहे, एकट्यानं वरबाडण्यात नाही. ते म्हणतात ना, मनाची वासना मनेची नेमावी, सर्वत्र धरावी विठ्ठल सोय. चला, लई लोक खोळंबली आहेत माझ्या वाचून. काळजी घ्या. आज आई असते तर तिला काय वाटलं असतं? आज अचानक विठ्ठलने आईची आठवण काढली आणि मला समजलं की आपण चुकतोय. सुमन खूप चांगली मुलगी, तिच्याशी मी असं वागायला नको होतं. विठ्ठल, थँक्यू. तुझ्यामुळे माझ्या हातून होणारं हे नीच काम थांबलं, नाहीतर मी स्वतःच्याच मनातून उतरलो असतो. सुमन, सॉरी, मला माफ कर. जगण्याची आस साज प्रेम तुझं, अंतरीचा श्वास ध्यास प्रेम तुझं. हो, सुख हे वाटे नव येता तू जवळ. नजरेनी कळलं, भुललं, मन जुळलं.
नाही कधी जीव वेडावला हा तुझ्या सोबती. शब्द हे झाले मुके पडले भाव फिके डोळे सांगती. मधुर धीर मिलनाचं सौख्य हे नवा. तुझा मी तू माझी सये भाग्य लाभलं. हे वेगळं लागलं. नजरेने कळलं भुललं मन जुळलं. नजरेने कळलं भुललं मन जुळलं. नजरेने कळलं भुललं मन जुळलं. वाह कमालच आहे म्हणजे. बसा बसा बापट बसा. वाह छान वाटलं. काय बापट, तुमच्या मनात तेच आहे ना जे माझ्या मनात आहे? अगदी बरोबर आहे साहेब. माझं मत विचाराल ना तर सुमन जर देशमुख घराण्याची सून झाली तर प्रशांतरावांचं आयुष्य एकदम उजळून निघेल. बापट नुसत्या प्रशांतच काय, संपूर्ण आमच्या घराचं आयुष्य उजळून जाईल. तिची पावलं आमच्या घरात आली ना, घराला खऱ्या अर्थानं घर पण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगदी बरोबर आहे साहेब. साहेब आपली जेवणाची वेळ होत आली आहे. विठ्ठल डबा घेऊन यायलाच इतक्यात. विठ्ठल हा विठ्ठल कोण, कुठला, कुठून आला, काही पत्ता लागत नाही खरंच. पण तो आमच्या घरात आल्यापासून घराला एक शिस्त आले. मुलं आता हळूहळू सुधारतायत खरंच. जे मला इतक्या वर्षात जमलं नाही ते त्यांनी असं नुसतं लीलया करून दाखवलं. कमाल आहे बापट. मला तर कधी कधी असं वाटतं या विठ्ठलानं या विठ्ठलाला आपल्या घरी पाठवलं नसेल ना. मालक रागवणार नसाल तर एक विचारू का? रमेश भाऊ म्हणत होते की तुम्ही तुमची समधी इस्टेट मंदिराच्या नावावर करणार आहेत. त्याचं काय? लहान तोंडी मोठा घास घेतो माऊली, पण लेकरांचा हक्क लेकरांनाच मिळायला पाहिजे. मी चूक की बरोबर हे ठरवणारा तू कोण? हे बघ विठ्ठल, तू मला आवडतोस. मला माझ्या मुलासारखाच आहेस तू. पण म्हणून माझ्या कौटुंबिक आणि आर्थिक गोष्टीत तू मला सल्ला द्यावा हे काही बरोबर नाही. बाहेर कितीही म्हणत असलो तरी मला माहित आहे माझी मुलं आणि जावई काय लायकीचे आहेत ते. माझ्या तोंडावर सभ्यतेचा मूर्खा पांघरतात आणि बाहेर जाऊन छचोरपणा करतात. मला हे मान्य आहे माऊली की तुमची मुलं उन्हाळ आहेत, वाया गेली आहेत, पण हळूहळू सुधारतील हे नक्की. कशावरून? तुमच्यासारखे माणसं पुस्तकं वाचतात, आम्ही माणूस वाचतो. ठीक आहे, बघू
आणि हे बघ, तू जा आता, मला झोपू दे. रामकृष्ण हरी. इथं काय करताय? काय झालं सांग ना. काय झालं सांग ना. ही काय जागा आहे का? तुम्हाला पण काहीच कळत नाही. चला 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 काय चला. हे बघा, आणि आता दुसऱ्याच्या दाराच्या बाहेर उभं राहून कानोशी घेणं बंद करा. बसा, बसून घ्या तुम्ही. असं नाही, नाराज नका हो. आता मला सांगा, तुमचं काम करून देणं ही जशी माझी जिम्मेदारी आहे, तसंच त्या कामाला हातभार लावणं ही तुमची जिम्मेदारी ना. अहो, त्याच्याशिवाय मोठ्या मालकांची खात्री कशी पाटणार, विश्वास कसा बसणार? करेक्ट आहे, इज राईट. अरे जोपर्यंत म्हाताऱ्याची खात्री पटणार, पप्पांना जोपर्यंत खात्री पटणार नाही की आपण सुधारलोय, चांगले वागतोय, तोपर्यंत ते प्रॉपर्टी आपल्या नावावर करणारच नाहीत. त्यामुळे आपल्याला चांगुलपणाचं नाटक हे करावंच लागणार आहे. हां, त्याच्यामुळं आजपासून तुमचे सगळे धंदे बंद. रमेश भाऊ, तुमचा जुगार आजपासून बंद. मान्य. गुड. प्रशांत भाऊ, तुमची दारू आजपासून बंद. प्रशांत, कम ऑन प्रशांत. ओके, आय अग्री. हा, आणि मॅडम, तुमच्या पार्ट्या रात्रीचे जागरण बंद. नाही नाही, बरोबर, मान्य. बर ठीक आहे. ह्याच्या पुढं तुम्ही दोघांनी कंपनीमध्ये लक्ष घालायचं. मान्य. आणि मॅडम, तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं. हे अति होतंय काय विठ्ठल, हे अति होतंय. हे दोघं कंपनीमध्ये जाणार कारण हे दोघं पुरुष आहेत आणि मी किचन मध्ये कारण मी बाई आहे. हे दिस इज अनफेअर. अहो, असा भेदभाव विठ्ठल करेल का? अहो, आपल्याला फक्त नाटक करायचंय काही दिवसांसाठी. बरोबर आहे भाऊ? करेक्ट आहे. आणि विठ्ठल, हे ना जरा लवकरात लवकर आता निकालात काढ. ते तुम्ही माझ्यावर सोडव, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, ठीक आहे, करेन मी किचन मध्ये काम, पण थोडे दिवस प्लीज. ऐक ऐक काय. हो, चला चला चला. हो, अरे कबाबने हड्डी कशाला, उठा. किती दिवस झाले असे निवांत आपण गप्पा मारायला बसलोच नाही ना. हे काय करतोयस? काय करते म्हणजे? चांगला बघायचं. कुंठी बसविला भक्त उपकारे दाटला, आता बोला माझी वर्ते. अरे हो किंवा नाही इतकंच बोल राजा. मी तुमचा चाकर आहे, बोला काय सेवा करू. तू बोलण्यात कुणालाही हार जाणार नाही बाबा. मग नावातच विठ्ठल आहे.
बाबू अयो हे 5 लाख रुपये आहेत. एवढा पगार न ग माऊली, मला एवढा पगार न ग. जो ठरलेला पगार आहे तोच द्या. मला 1 रुपया मी जास्त न ग. 5 लाख रुपये महिना न ग. तुला देत नाहीये. मग हे जाताना बँकेत भर आणि मला पावती आणून द्यायची. ठीक आहे. हे काम मी करतो, पण माझी एक अट आहे. आता सगळी कामं बाजूला, पहिलं जेवायचं नाही. चला 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 सुरू करा. ही पहिलं तिकडं सरकू का अजून? शांतपणे जेवा, मी तिकडनं बघणार आहे. दादा मारू नको. मी पैसे देतो तुझ्या परत. प्लीज प्लीज मारू नको रे. दुखते का? दुखता दुखतलात मागे बघ काय मजबूत हा. मारू नको मारू नको. मग काय कुस्तीत घेऊन तू का गोंजारू हा? लवकरच देतो. लवकरच म्हणजे काय मुहूर्त बघतलस हा? मुहूर्त बघून मग पैसे देणार. हे बघ पैसे दी, नाहीतर तुका मी हैसरच फणसासारखं कापीन. बोल काय बाबा, ह्यो कोण? टिळेकरी महाराज हा? ओ माऊली, रामकृष्ण हरी. कोण बाबा तू? मी हो विठ्ठल. विठ्ठल? हो. मग पायाखाली इट नाही ती काय सराकली की काय? सांगतो सांगतो सांगतो. पण त्याच्या आधी आमच्या मालकांना सोडा. सोडा? सोडा काय? माझ्या पैशाचा काय? मालकांना सोडा. सोडा. सोड. ए काठाळ्या. रमेश दादा, तुम्ही घ्या सरकून तिकडं बसा. ये सरक काय सरक हा? ते आणलेले पैसे माझ्याकडे सरकव आधी. हे हा उगाच उगाच काय उगाच? कर्जा माझा त्याच्यावर. कर्ज किती असेल? 1000 लाखभर रुपये. मला सांगा गुंड दादा. नाव नाही माहिती ना म्हणून गुंड दादा, तुम्ही लोकांकडून पैसे कसे उकळतात, कसे घेता? मिळवीत नाही, मी डाव टाकतोय आणि वसूल करतोय. डाव टाकता? मग चांगलं ना. होऊन जाऊ दे एक एक डाव. हा डेंजर माणूस आहे, हा कधीच हरत नाही. सगळे पैसे जातील. तुम्ही टेन्शन घेऊ नका मालक, मी आहे ना. हा टाका टाका डाव टाका. टाका डाव टाका काय हा? मी नोकरांबरोबर खेळत नाही. ते बरोबर आहे, पण आमच्या मालकाने ह्याच्यामध्ये लाख रुपये दिलेत. मी एका डावाला एक खाट्या 1 लाख रुपये लावतो. रेडी? असं म्हणतं हा आंध्रे. आंध्रे
हे बघ हे माझे काप. शो अजून लावा पिसू. शो मालक घ्या गुंडू दाना गुंडुली माझी. तुमचं कर्ज फिटलं. चल येतो चल.
अगं मला उद्या हॅलो येत्या शनिवारी पण नाही जमणार मला. मग पुढे पार्टीसाठी ह्याच्यानंतर कधीच फोन करू नका. हॅलो हॅलो थोडी देर के बाद ठेवला तिने फोन. काय रे विठ्ठल, आमच्यावर दादागिरी करतोस ते करतोस, माझ्या मैत्रिणींशी असं बोलतात. व्हॉट इज दिस? मॅडम, दादागिरी नाही करत आहे मी. आपलं काय ठरलंय, त्या दोघांनी कंपनीमध्ये लक्ष घालायचं आणि तुम्ही किचन मध्ये. असं नका करू. फ्रीज मधल्या समद्या भाज्या संपल्या. मग हा, आपल्याला भाज्या आणायला जावं लागेल ना. पुढे भाजी मार्केटला. कोण जाणार? तुम्ही आणि मी. मी भाजी मार्केट मध्ये? हो, ठीक आहे. मग मी मोठ्या मालकांना सांगन की आज मॅडमनी भाजी आणली नाही, त्याच्यामुळे समजे लोक उपाशी. उद्या जाऊया प्लीज. उद्या? ठीक आहे. मग मी मालकांना सांगेन की आज समजे उपाशी झोपणार आहेत, मॅडमनी भाजीच आणलेली नाही. हो, कळलं मला. इस्टेटीतला एक वाटा कट. चल जाऊयात भाजी मार्केट मध्ये. या, चला चला चला. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. या मॅडम. हा, या बघा, हे आपल्या गावातलं मार्केट आहे, भाजी मार्केट. ओके. छायाताई, बरं आहे का? हा, ह्या मॅडम आहेत. हा आबा, आरतीताई, आज लय तुमची छपाईच आहे आज का नाही? घेऊयात का इथनं? हा, हे काय, एकच भाऊ आहेत आपले नेहमीचे. राम राम. ओके. ऑनियन्स म्हणजे कांदे. कांदे कसे डझन दिले? कांदे 500 रुपये डझन दिले. 500 रुपये डझन. किती डझन कांदे लागतील आपल्याला? किती डझन? 4-5 डझन लागतील. ओके, 5 डझन. हो, 5 डझन कांदे द्या. काहीतरी कमी करा. ठीक आहे, तुमच्यासाठी 400 रुपये डझन लावतो मॅडम. 400 रुपये. 100 रुपीज डिस्काउंट दिला त्यांनी. थँक्यू सो मच. अहो मॅडम, ती चेष्टा करताय तुमची. Really? मग अहो, कांदे डझनावर नसतात, किलोवर असतात. 8 रुपये किलो, 20, फार फार तर 25. हो, हा. मग काय तुम्हाला पहिल्यापासून ABCD शिकवावं लागणार आहे. हा, चला पुढं. आणि मग हे बीन्स किती ग्रॅम? बीन्स किती ग्रॅम? मॅडम, ग्रॅम? अहो, ते काय सोनं आहे का चांदी आहे ग्रॅम म्हणायला? अहो, ते पाव किलो, अर्धा किलो खूप होती बीन्सची भाजी आपल्याला. चला, पहिलं कांदा घेऊ, मग बीन्स घेऊ. ते कसे घ्यायचे? ते अर्धा किलो द्या. ते टाका. असा. किती कन्फ्युज करतोस तुम्हाला? मी पहिल्यांदा आली आहे ना. अहो, ते तेवढेच घ्यायचं असतात. ह्या टोमॅटो. हा, बस किलो भर. बस तेवढे बस. हा, टोमॅटो. हा, लोक काय म्हणतील माहिती का? ह्यांच्या पिशवीत काय कांदे बटाटे भरलेत का काय? टोमॅटो कसं आहे, वरती घ्यायचे असते, असं असतं. आता टोमॅटो खाली घेतले, त्याच्यावर भाजी टाकली, कांदे टाकले, बटाटे टाकले, तर टोमॅटोची भाजी होईल ना पिशवीमध्ये. सॉस होईल, सॉस. म्हणून टोमॅटो वरती. भाजी घेण्यात PhD केली आहेस तू? हा, चल, धन्यवाद. पण काही म्हणा, आज भाजीचं शॉपिंग करायला सॉलिड मजा आली. भाजीच्या शॉपिंगला? वा वा, चांगला आहे शब्द, चांगला आहे. पण तुम्ही ते काय ग्रॅम आणि काय टन आणि हे ते नाव ऐकून मी म्हणलं, अरे काय हसाव कराडावात. किती चेष्टा करतोस रे माझी, किती हसतोस मगापासून. गप असा विठ्ठल. नाही, पण माझं म्हणणं काय माहिती आहे का, की माणसाला म्हणजे बाजारहाट करता आला पाहिजे, स्वयंपाक पाणी करता आलं पाहिजे, जमलं पाहिजे. का बाजार हाट करता आली पाहिजे, स्वयंपाक करता आला पाहिजे? मला का सगळं आलं पाहिजे? मी बाई आहे म्हणून? हा, नाही, तुम्ही माणूस आहे म्हणून. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. अहो, स्त्री पुरुष असा काही भेदभाव म्हणून मी म्हणत नाहीये. आता मी तुमच्या घरी इतक्या दिवसापासून नोकर म्हणून काम करतो, हा स्वयंपाक मीच बनवितोय, मग मी काय बाई झालो का तवा? विठ्ठल, किती छान बोलतोस रे तू. नाही, माझं कसं आहे, मी संत महंतांचं ऐकतो आणि तेच बोलतो. एक ऐकाल? आणि मी नाही म्हटलं तर तू ऐकवायचा राहणार आहेस का? नाही, म्हणजे आपला एवढा मोठा बंगला आहे, एवढं छान घर आहे आपलं, पण त्याच्यामध्ये अजून लक्ष्मी आली नाही का बाळकृष्ण रांगला नाही. हे काय बरोबर वाटत नाही मला. म्हणजे मी इथं आल्यापासून बघतोय बरं का ताई,
तुम्ही आणि रमेश भाऊ वेगवेगळ्या खोलीत झोप. विठ्ठल, तू यात पडायचं काम नाही बरं का. आमचे प्रॉब्लेम्स आम्हालाच माहिती. ताई चूक झाली माझी, पण रमेश भाऊंनी मला सांगितलं म्हणून. असं आहे का? म्हणजे त्यांनी तुला पढवून पाठवलंय तर. नाव आय गॉट इट. चुकताय तुम्ही ताई. मी तुमच्यापेक्षा वयानं मोठा आहे. 4-2 उन्हाळे पावसाळे जास्त बघितलेत तुमच्यापेक्षा. हे बघ, ऑलरेडी खूप जणांनी मला खूप काही सांगून झालंय. तू आणखीन आता वेगळं काय सांगणार आहेस? म्हणजे मी बोलल ते सगळं पाललाळच असणार आहे. चालेल ना, पण ऐकून घ्यायला काय पैसे पडतील? ठीक आहे, बोल. ताई तुमचं बाळ गेलं. रमेश भाऊनीच मला सांगितलं. त्याचा दोष तुम्ही स्वतःला देताय, रमेश भाऊंना देताय, अख्ख्या जगाला देताय. हे दुःख विसरण्यासाठी पार्ट्यामध्ये स्वतःला बुडवून घ्या. पण मी असं म्हणतो की तो जीव आला आणि गेला. त्याचं आयुष्य हे तेवढंच होतं. त्याला मुक्ती मिळाली आणि त्या मुक्तीपायी त्यानं तुमची कूस निवडली. हे त्याचं प्राक्तन. याचा दोष तुम्ही स्वतःला कमवून देताय. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. पण माझं बाळ तर गेलंच ना रे. बाळ गेलं हे खरंय हो, पण जो नवीन जीव येणार आहे त्याला हे जग बघायचंय ना. त्याला कशाला रोखतेस? येऊ दे की. त्या बाळाला, त्या लेकराला सुद्धा तुझ्या खुशीची गरज आहे, तुझ्या मायेची आवश्यकता आहे. खरं ग माय? पांडुरंगाची शब्द. मी बोलता बोलता आग तू ग केलं. मला माफ करा ताई. नाही विठ्ठल, तुझं काही नाही चुकलं. माझंच चुकलंय. माझंच काहीतरी चुकतं. मग ती चूक सुधारा. पण उद्यापासून तुम्ही आणि रमेश भाऊ नव्या संसाराला सुरुवात करा. मिस्टर कमल वाधवांशी आपली जी डिस्कशन झाले आहे त्यांच्या फॅक्टरीच्या बरोबर, तर त्याचे काही मुद्दे आहेत ते तुला लक्षात आहेत ना? हो सर. ते लिहून घे. त्यांच्या बरोबरचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आपण पुढल्या महिन्यात करून टाकू. ओके. आणि फार चांगली व्यक्ती आहे कमल वाधवा. त्यांचे आपले जुने संबंध आहेत. माऊली बोला पटकन, काय काम आहे? तू बस आले. हा, मी बसू? अरे बस बस. ठीक. हा काय उशीर झाला? अहो काम काय कमी आहेत का या विठ्ठलाच्या माग? चला बोला लवकर. अहो लई लोक कोळंबली आहेत माझ्या वाचून. सर, हा विठ्ठल मला ताई ताई म्हणतो, पण बहिणीला भेटायला ह्याच्याकडे जरासाही वेळ नाहीये. आहे 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 म्हणून तर आज निवांत येळ काढून आलोय. आणि आपल्या देशमुख माऊलींना माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणे. तुझ्या सुमनताईला मी नोकरीवरून काढायचं ठरवलंय. सर, माझं काही चुकलंय का? नाही, तुम्ही मला सांगा, मी माझी चूक सुधारेन सर. नाही, चूक नाही आहे, पण कसं आहे, आपल्याच फॅक्टरी तुझी सुमनताई सेक्रेटरी म्हणून काम करते. अरे काय बरं दिसतं का हे? सर, तुम्ही काय म्हणताय मला कळत नाहीये. म्हणजे वाघाची पंजे, कुत्र्याची कान आणि उंटाची मान. काय चाललंय तुझं विठ्ठल? अगं माऊली म्हणतायत की तू प्रशांत दादा सोबत लग्न करशील का, असा अर्थ आहे त्याचा. कसं आहे, प्रशांत आणि तू वरचेवर भेटता ते मी बघितलं नाही असं तुला वाटतं का?
पोरी, होशील का माझ्या घरची सून? बोला बघ नवरीचे बंधुराजे, काय तुमची काही हरकत? नाही नाही, माझी काहीच हरकत नाहीये. पण मला काय वाटतं माऊली, तुम्ही एकदा प्रशांत दादासोबत बोलून घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांची परवानगी आहे नाही. कसं आहे विठ्ठला, प्रशांतला सुमन आवडते. दोघे खूप प्रेम करतात आणि सुमन आल्यापासून प्रशांतच्या वागण्यात सुद्धा खूप बदल झालाय. वा. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या घराची सून व्हायला माझी तरी काही हरकत नाही. वा, मग उडून टाका बार, होऊ द्या दोनाचे 4. हॅलो रमेश, किती वेळ फोन करते, उचलत का नाहीयेस? अगं कामात होतो म्हणून फोन नाही उचलला. काय झालं? प्लीज लवकर घरी ये ना, मी जिन्यात पडलीये, मला खूप लागलंय. काय पडलीस? कशी काय? ये लवकर ये प्लीज. अगं तू थांब, मी येतो घरी. हा बाय. ललिता, ललिता, तू मला ऑफिसमध्ये फोन केला होतास. तू जिन्यावरून पडलीस म्हणून. तुला लागले. मग फोन कशाला केला होतास? असंच. मला ऑफिसमध्ये काम आहेत खूप. नो ऑफिस वर्क टुडे. तू म्हणालास ना, आपल्याला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. आजपासनं माझा प्रत्येक क्षण फक्त तुझा. मला खूप काम आहेत ऑफिसमध्ये. नो, सांगितलं ना, आज ऑफिसला सुट्टी. मखमली स्पर्श है ही नशीली हवा का हवा सांगना जागणारा दिवा. मखमली स्पर्श है ही नशीली हवा का हवा सांगना जागणारा दिवा. ओठ लावू दे प्रेमात न्हाऊ दे, हाय श्वासात ही गुंजतो मारवा. प्रीत गंध धुंद घुमतो पारवा. आज चिंब होऊ दे वेड्या जीवा. प्रीत गंध धुंद घुमतो पारवा. आज चिंब होऊ दे वेड्या जीवा. हा इशारा असा बेभान श्वासातला, पेटू दे चेतू दे अंगार दे हातला. रात आसक्त ही मोहबंधातला, आतुर गुंतण्यातोल भानातला. हो जादू नखी नव्याने पाहिली, हो दे ना सुरू मिलनाचा कारवा. प्रीत गंध धुंद घुमतो पारवा.
आज चिंब होऊ दे वेड्या जीवा प्रीत गंध धुंद घुमतो पारवा आज चिंब होऊ दे वेड्या जीवा नको दुरावा असा मिठीत येना अबोल स्पर्शाने तू कवेत घेना अनोळखी नाता ओळखीची होना प्रीत लहरीत या न्हाऊन जाना गंध प्राजक्त हा होऊन तृप्तया रोम रोमातही नाचतो चांदवा प्रीत गंध धुंद घुमतो पारवा आज चिंब होऊ दे वेड्या जीवा प्रीत गंध धुंद घुमतो पारवा आज चिंब होऊ दे वेड्या जीवा तुम्ही फक्त आवाज करा बाई कोताळाच काढतो त्या रमेशचा. हा बाई तुम्ही फक्त आवाज द्या गेमच वाजवतो त्याचा. तुमचे दोघांचे पण आवाज जरा कमी करा हा. तो इट्टलला उडत होतो त्याचे पंकज कापायचे मग उडणं बंद. हा हा आणि तो रमेश आणि त्याची फॅमिली त्याच्यासाठी माझ्याकडे मास्टर प्लॅन असा मी सांगान तेवढा करायचा. होय बाई. हा बाई. होय बाई. हा बाई. हा जमात ना नाहीतर तुमची माना कापून टाकीन. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीच्या
खातात, भाजी चिरतात आणि एकदम टेस्टी जेवण बनवतात, आहे का नाही? अरे बायको कोणाची आहे? तुमच्या लक्षात आलंय का? आमच्या घरी कामाला येऊन तुला आता 1 महिना पूर्ण झाला. हो हो हो. तर उद्या सुद्धा एकादशी निमित्त प्रथेप्रमाणे आपल्या नवीन फॅक्टरीमध्ये पूजा असणार आहे. वाव, दॅट्स ग्रेट. आणि उद्याची पूजा विशेष असणार आहे. देशमुख इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा म्हणून माझी ही शेवटची पूजा असणार. उद्याच्या पूजेनंतर मी काही निर्णय तुम्हाला सांगणार आहे आणि या निर्णयापर्यंत येण्यासाठी मला माझ्या पांडुरंगानं वाट दाखवली. मालक, हे म्हणजे असं झालंय, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरी. माऊली या वर्षी वारी घालणार बरं. आणि तुम्ही नुसतं हो म्हणू नका, आपल्या समद्यांना वारीला जायचंय. मला तर काय वाटतंय, देशमुख इंडस्ट्रीजची आपण वेगळी दिंडीच काढू. बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ महाराज की जय. फोड. तर माझ्या जवळच्या माणसानो, तसं म्हटलं तर मी एक साधा भोळा वारकरी माणूस. अहंकाराचा वारा न लागो राजसा. निर्लयपणे बाहेर पडण्याची. तर माझ्या संपूर्ण जबाबदाऱ्या, माझी संपत्ती, माझी मालमत्ता योग्य हातात सुपूर्द करण्याची जिम्मेदारी आता माझ्यावर येऊन पडलेली आहे. भविष्यात कदाचित त्यातून काहीतरी चांगलं घडेल. मागे मी असं एकदा कबूल केलं होतं की माझी संपूर्ण संपत्ती, माझी मालमत्ता विठ्ठल मंदिराला दान करणार. पण आता मला कबूल करताना बिलकुल कमीपणा वाटत नाही की ती माझी चूक होती. कारण कुणीतरी माझे डोळे उघडले, सभोवतालच्या परिस्थितीची नीट जाणीव करून दिली. तेव्हा आता मी माझा निर्णय बदललेला. माझी फॅक्टरी आणि माझी सगळी मिळकत माझ्या मुलासारख्याच असलेल्या विठ्ठलच्या नावे करतोय. हरामखोर, शेवटी लायकी दाखवलीस ना. तुला इथं काय करायला आणलं होतं आणि काय केलंस तू? पापा, तुम्ही हे सगळं ज्याला द्यायचं म्हणताय ना, तो खरा कोण आहे माहितीये का? चोर, 1 नंबरचा चोर. हो ना, वारकरी असल्याचं नाटक करतोय तो. कोण नाटक करतोय? हा विठ्ठल. हो, तो जर चोर आहे तर स्वतःच्या बापाला फसवण्यासाठी तुम्ही त्याला घरात आणता. ते तुम्ही कोण? कोण? दरोडेखोर. सर, थांब जरा, मला बोलू दे. तुम्ही ज्या दिवशी विठ्ठलला घरात आणलत ना,
त्या वेळेलाच मी त्याला ओळखलं होतं. तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठं वादळ येणार आहे. वादळ? होय. कसलं वादळ? ते तुम्हाला समजल लवकरच. वादळ कसलंही येऊ दे, माझा हा विठुराया माझ्यासोबत असेल ना? तो तुमच्या सोबतच असेल, सावलीसारखा. गोकुळामध्ये भगवंत सुद्धा दही दूध लोणी चोरायचे, पण त्या स्वार्थासाठी नाही, परमार्थासाठी, दुसऱ्यासाठी. तुम्ही याला चोर म्हणणारी कोण रे? हा? तुम्हा दोघांचा कोसळलेला संसार या विठ्ठलानं सावरलाय, आहे ना लक्षात? प्रशांत, तुला तर माझा मुलगा म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. दारूच्या नशेमध्ये या बिचाऱ्या सुमनवर तू अतिप्रसंग करायला निघाला होतास, आठवतंय का? एवढ्यात विठ्ठल मध्ये आला म्हणून संपलं सगळं. आणि एक लक्षात ठेवा सगळ्यांनी, तुम्हा कुणाही पेक्षा जास्त विठ्ठल माझा मुलगा आहे. त्यामुळं मी ठरवलेलं आहे, माझी सगळी संपत्ती, माझी संपूर्ण मालमत्ता मी विठ्ठलला देणार आहे. पप्पा मान्य, आम्ही वाईट आहोत, स्वार्थी आहोत, सगळं, पण म्हणून सगळी प्रॉपर्टी एका उपऱ्याच्या नावावर करणार आहात का तुम्ही? ते काही नाही हो. या प्रॉपर्टीवर आमचाच हक्क आहे, फक्त आमचा. जिजू बघताय काय, धक्के मारून या विठ्ठलला हाकलून द्या इकडनं. म्हातार चळ लागलेल्या आपल्या बापाला सुद्धा. काय? तुम्ही माझी आणि काय तुम्ही काय बघताय? झाली पूजा, चला निघा. थांबला काय? चला निघा. जिजू बघताय काय, हकला या विठ्ठलला पहिलं बाहेर. अरे विठ्ठलला कशाला, या म्हाताऱ्यालाच हाकलं होतं ना आधी. मालकाला हात नाही लावायचा. हात जोडून विनंती करतो, लय मोठी चूक करताय तुम्ही. अशी चूक करू नका, कारण हा जो डॉलर उभा आहे ना, तो या माणसामुळे उभा आहे. आणि यांना जर तुम्ही बाहेर काढलं तर विनाश होईल. जो काय विनाश व्हायचा आहे ना, तो होऊ दे, आमचा आम्ही बघू. निघ. चल निघ. चला मालक, आपलं हित कोणी बी नाही. चला. चला सर. रामकृष्ण हरी. शांतपणा शिकवतो. आग लागली. अरे माझी मुलं आहेत आतमध्ये. माऊली, हो कोणची मुलं? तुम्हाला जी वाटतंय ना ऐश्वर्य ऐश्वर्य, समद खंडर झालंय. आणि ही मुलं
ज्यांनी तुमची इस्टेट हडप केली ही असली पोरं. आता काही वेळापूर्वी आपल्याला धक्के मारून बाहेर काढलं ती मुलं. हा पोटची पोरं आहेत रे ती. मला जायला पाहिजे त्यांना. माऊली कसली चिंता, मी आहे ना तुझ्या सोबत सदैव. रामकृष्ण. खोळंबलेत माझ्या वास. मोठ्यांकडे आशीर्वाद मागायचे असतात, माफी नाही. मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की माझी सगळी प्रॉपर्टी मी विठ्ठलला देईन. अरे पण ते फक्त काही गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी होतं, बाकी काही नाही. हे सगळं माझं जे आहे ते तुमचंच आहे रे बाळानो, तुमच्यासाठीच आहे. सुमन, मला माफ. खरं तर मी तुझ्या माफीच्या पण लायकीचं नाही. माफ कर. आम्हा तिघांना पण माफ करत. आम्ही एवढे वाईट वागलो तुमच्याशी, तरी तुम्ही आम्हाला आगीतून वाचवलं. मी तुम्हाला वाचवलं?
मी नाही वाचवलं. हे माऊली. अरे पोरांनो, साक्षात विठ्ठलाने वाचवलं रे तुम्हाला. चोर तर चोर, पण चोराचं एक ऐका, परत जुगार नका खेळू. पण जो नवीन जीव येणार आहे त्याला हे जग बघायचं ना. त्या जीवाला तुमच्या खुशीची गरज आहे, तुमच्या मायेची आवश्यकता आहे. तिच्याशी लग्न करणार असाल, नवरा म्हणून प्रेम करणार असाल ना, तर विठ्ठल तुमच्या पाठीशी उभा आहे. तिकडे मागे आहे, बॉक्स पाडणार आहे, बॉक्स पाडणार आहे. साक्षात विठ्ठलाने वाचवलं रे बाबानो. विठ्ठला, तुझे लाख लाख आभार. माझ्या पोरानं वाचव. काय रे, एक वर्ष वारी चुकली तर माझी खुशाली विचारायला माझ्या घरी आलास. मी नाही रे ओळखलं तुला, खरंच नाही. उलट मी तुझ्यावर संतापलो, चिडलो, तुला काय काय बोललो. पण तू मात्र हसत मुख चेहऱ्यानं माझ्या प्रश्नांची उत्तर देत राहिलास. माऊली, मी कसा उतरा येऊ रे तुझा, मन मंदिरात कसा उतरा येऊ. आला बाभरास दाही दिशा चराचरी याची कृपा छाया माझा सावळा देव विठुराया माझा सावळा देव विठुराया. ओ धनी, तू होय मी, तुमची बायको रुक्मिणी. अगं असं काय करतेस, मी ओळखणार नाही होय ग तुला. काय कुठे निघाला? नाही पण मला सांग, तू इकडे काय करतेस? नाही म्हणलं बघावं की माझा नवरा एकटाच कुठं आणि कसं पाय हिंडतोय म्हणून. हा ग, मी काय मनानं फिरतो होय, भक्त बोलवता जावं लागतं. हा, लग्नाच्या बायकोला विसरून. असं कसं विसरीन मी तुला? अगं पूर्ण ब्रह्म सुद्धा अपूर्ण आहे तुझ्या वाचून. हा राहू दे, पूर्ण ब्रह्म सुद्धा अपूर्ण आहे म्हणे. एखादा भक्त बोलवेल जाईल मला विसरून परत. अगं असं कसं विसरण ग, तू माझी रुक्मिणी आहे, रखुमाई आहे, एकुलती एक आहे, लाडाची आहे. जाऊ दे, पांडुरंगाची शपथ. स्वतःची शपथ खाता ती पण खोटी. चिडू नको ग माय. मला सांग, तुझं काय म्हणणं आहे? हा, आता तुमच्या स्वभावाला औषध नाही ना. अगं रुक्मिणी, स्वभावाला कुठं औषध असतं का? हा, मग तो स्वभाव भगवंताचा का असेल? बरोबर आहे. म्हणून ना, म्हणून मी ठरवलंय. काय ठरवलंय? की आता जिकडं तुम्ही जासाल ना, मी पण तुमच्या सोबत येणार सगळीकडे.
हा तू माझ्यासोबत येणार अगं तेवढं सोपं नाही आहे रुक्मिणी ते. मग हे बघ हा भामचंद्र डोंगर असा चढायचा मग खाली उतरायचं. अगं लय पाय दुखतेत. मग पुढे भांबोली गाव आहे तिथे एका भक्ताने मला हाक मारली. मग खूप कठीण आहे ते. चालेल ना सवय मला एकत्र करू आपण. पण मी लय बिझी असतो मला अजिबात टाइम नसतो बोलायला सुद्धा. हा कारण लय लोक खोळंबली आहेत माझ्या वाचून. तुमच्या वाचून नाही हो आपल्या वाचून. हो 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 कन्फर्म झालंय. कन्फर्म चला. अरे बापरे आलो. बघितलं का मंडळी घरोघरी मातीच्या चूल. चला विठू माऊली 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 विठू माऊली. करकटावरी तुळशी माळ गळा ऐसे रूप डोळा दावी हरी. हो करकटावरी तुळशी माळ गळा ऐसे रूप डोळा दावी हरी. गटी पितांबर कासमीरवली ठेविले चरण विटेवरी. मन मंदिरात देवा तुझा ध्यास भक्तीचा हा ठेवा आला बाभरास. दाही दिशा चराचरी याची कृपा छाया